आणि यानंतरची एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, दिल्ली दौरा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांशिवाय होतोय। काही राजकीय भूकंपाचे संकेत सुद्धा मिळतात। सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळलेला होता। सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यामध्ये असल्याच्या गोष्टी सध्या समोर येत आहेत। दिल्लीचा दौरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांशिवाय होतोय। सुनेत्रा पवार एकट्याच दिल्लीला गेलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे। एकंदरीतच सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यामध्ये आहेत का, असा सुद्धा आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यांचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। दिल्ली दौरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांशिवाय होतोय। सोबतच जे काल पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळण्यात आलेला होता। त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वगळण्यात येतंय का, डावलण्यात येतंय का, अशा सुद्धा चर्चांना वेग आलेला होता। सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळलेला होता। सुनेत्रा पवारांनी आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशिवायच दिल्ली दौरा करतायत। दिल्ली दौरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांशिवाय, त्यामुळे राजकीय वेगळ्याच पवित्र्यामध्ये सुनेत्रा पवार आहेत का, असं सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय। त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सुनेत्रा पवार कुठली वेगळी भूमिका घेतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। आतापर्यंत आपण ही बातमी चालवली, मात्र आता एक आणखी अपडेट अशी येते की सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात आहेत का, कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा नाव काय म्हणतात त्याला, त्या पत्रातून वगळण्यात आलेलं होतं आणि या दोघांच्या शिवाय त्या दिल्ली दौरा करतायत। काय माहिती आहे, काय एकंदरीत घडतंय सध्या राष्ट्रवादीत? सध्या जर आपण बघितलं की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जे आहे ते दोन गट पडल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळते। एका बाजूला सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्याबरोबर निवडणूक आयोगाला जे आहे ते 10 मार्चला एक पत्र दिलं होतं आणि अजित पवार यांच्या निधनानंतर जे आहे 28 फेब्रुवारी नंतर जे काही पत्रव्यवहार आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक आयोगाला गेले असतील तर ते सगळे पत्रव्यवहार रद्द करण्यात यावे, त्यातल्या सूचना, त्यातल्या विनंती रद्द करण्यात यावं, अशा प्रकारचं पत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला दिलं होतं। तर दुसरीकडे आपण बघितलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते सातत्याने मग रायगडमध्ये बॅनरवरती जे आहे ते अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो न लावणं असो किंवा निवडणुकीबाबत जे आहेत, पोटनिवडणुकीबाबत जे आहेत ते सुनेत्रा पवार यांना आम्ही सपोर्ट करत आहोत। पण दुसरीकडे अंतर्गत जर राजकारण बघितलं तर वारंवार अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात सुद्धा जे आहे ते एक दुसराच गट जो आहे त्यांचं असं म्हणणं होतं की अपघाताची चौकशी झाली पाहिजे। तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते यावरती जे आहे ते राज्य सरकार, केंद्र सरकार काम करत आहेत असं म्हटलं जाते। मात्र सुनेत्रा पवार असो किंवा जय पवार असो, पार्थ पवार असो, यांना सातत्याने डावलण्याचं काम जे आहे, जे पक्ष स्वतःकडे काढून घेण्याचं काम जे आहे, स्वतःकडे ती सगळी सूत्र हाती घेण्याचं काम जे आहे ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करत असल्याचा दावा, आरोप जो आहे तो सातत्याने रोहित पवार यांनी केला होता। पण त्याला एक जोड सुद्धा आहे की जेव्हा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन आता इथून पुढचे निर्णय जे असतील तेच ग्राह्य धरावेत अशा प्रकारचं पत्र दिलं, त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की अजित पवार गटामध्ये दोन गट पडलेले आहेत। तर दुसरीकडे आज दिल्लीमध्ये जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार राहिलेल्या आहेत त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस अटेंड करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुद्धा द्यावा लागणार आहे, कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहतील, त्यासाठी त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील। मात्र त्यापूर्वी त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सुनेत्रा पवार हे या दोन्ही नेत्यांना भेटल्या नाहीत। त्याच्या 2 दिवस आधी सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली होती। मात्र त्यानंतर सुद्धा काल पण आपण बघितलं की सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांची साधारण 10 ते 15 मिनिटांची त्यांची जी आहे ती चर्चा झाली होती, भेट झाली होती। मात्र या सर्वांमध्ये सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी प्रफुल्ल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी कोणतेही एका
मोठी पण चर्चा न ज्योत्स्ना करता ज्योत्स्ना आता ही जी अपडेट येते आहे की वेगळ्या राजकीय पवित्र्यामध्ये आहेत का? मग काय विलनीकरणाचा मुद्दा त्या दिल्लीला जाऊन त्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहेत का? की सुनेत्रा पवारांचं जे काही काय म्हणतात त्याला, जे राष्ट्रवादीमध्ये जे नेते आहेत, जे स्वतःची हुकुमशाही तिथे चालवण्याचा प्रयत्न कुठेतरी करतायत, त्यांच्यावरती कुठेतरी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या दौऱ्यामधून? काय माहिती आहे? अगदीच आपण बघितलंय की सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे काही निर्णय घेतले जातील ते पक्षातील सर्वांनाच फॉलो करावे लागतील, अशा प्रकारचा एक संदेश जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये जे आहे ते स्पष्ट होत आहे. कारण त्यांनी सुनील तटकरे जे सुनेत्रा पवार अध्यक्ष होण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आहे ते राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष होते, त्या पदाचा उल्लेख त्यांनी पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेला नाहीये. त्यानंतर सुनील तटकरे हे सुद्धा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते, त्याचा सुद्धा उल्लेख सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये त्याचाही उल्लेख केलेला नाहीये. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचा नेमका रोल काय आहे, त्यांना नेमकी कोणती पदं आहे, अशा कोणताही स्पष्ट उल्लेख सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये केलेला नसल्यामुळे आता एक ते फक्त खासदार दोघेही जे आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही फक्त राष्ट्रवादीचे खासदार आहेत, सदस्य आहेत, अशा प्रकारची नोंद जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. दुसरीकडे जे आहे ते आपण बघतोय की पक्षामध्ये जे दोन गट पडलेले आहेत त्याच्यामध्ये अंतर्गत जे काही त्यांचे वाद सुरू आहेत, मग दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी घेतलेली भूमिका असो किंवा सुनेत्रा पवार यांचे फोटो बॅनरवरून डावलण्याचा प्रयत्न असो किंवा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये जे आहे ते एक कठोर भूमिका घेऊन दोन्ही अधिवेशनामध्ये जे आहे, कारण रोहित पवार यांनी दिल्लीतल्या अनेक विरोधी पक्षनेत्यांना त्यांनी भेट घेतली, नक्कीच हो तटकरे वगैरे या लोकांनी जे आहे ते याबाबत कोणतीही ठोस आणि कठोर भूमिका घेतली नाही. त्यामुळे खरं जोस्मा, त्यामुळे एकंदरीतच येत्या काळामध्ये नेमकी काय घडामोड पाहायला मिळते राष्ट्रवादीमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यामध्ये आहेत का अशा शक्यतांना आता वेग आलेला आहे. त्या दिल्लीला गेलेल्या आहेत. दिल्लीला कुठल्याही राजकीय त्यांच्या राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याला त्या घेऊन गेलेल्या नाहीयेत. त्या स्वतः एकट्याच दिल्ली वारीला गेलेल्या आहेत. हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. कोणती राजकीय उलथापालथ होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा दिल्ली दौरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांशिवाय होतोय, त्यामुळे एकंदरीत चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेलं आहे.